एसबीआयनं मोठा इशारा दिलाय। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे सरकारवर आर्थिक ताण आलाय आणि त्याचा परिणाम आगामी बजेटमध्ये दिसू शकतो असा इशारा एसबीआयनं दिलाय। तसंच अशा योजना जाहीर करण्याबाबत देखील स्टेट बँक ऑफ इंडियानं चिंता व्यक्त केली आहे। बघा, लाडकीमुळे आर्थिक नुकसान होईल असं एसबीआयचं म्हणणं आहे। लाडक्या बहिणीमुळे राज्य सरकारवर आर्थिक ताण आलाय। कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेवर वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च होतात। गृहलक्ष्मी योजनेचा खर्च कर्नाटकच्या महसुलाच्या तब्बल 11% आहे। याकडे एसबीआयने लक्ष वेधलंय। पश्चिम बंगालमध्ये देखील लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला 14,400 कोटी रुपये खर्च होतात। लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालच्या महसुलाच्या 6% आहे। स्टेट बँकचा जो रिपोर्ट आहे तो मी स्वतःही मागवलेला आहे, कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते। पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे लॉंग टर्म खूप इफेक्ट्स हे इकॉनॉमीवर होतात। परदेशात तुम्ही बघताय ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यापासून बऱ्याच गोष्टींवर बदल होत आहेत। आता पुढच्या बातमीकडे, बेरोजगार तरुणांना भजी तळायला सांगणार का असा संतप्त सवाल आता खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना विचारलाय। देशातल्या बेरोजगारीचं भयान वास्तव दाखवणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। पुण्यातल्या मगरपट्टा भागात IT कंपनीतल्या जॉबच्या मुलाखतीसाठी तब्बल 1 किलोमीटरची रांग होती आणि त्यावरूनच आता राऊतांनी मोदींना जाब विचारलाय। आज राज्यामधली परिस्थिती काय आहे या संदर्भात तुम्ही श्वेतपत्रिका काढली पाहिजे। बेरोजगारी संदर्भात अशी परिस्थिती, एका हिंजवडीमध्ये 5,500-6 हजार तरुण पदवीधर हे IT क्षेत्रातले हे नोकरीचे अर्ज घेऊन एका रांगेत उभे आहेत। गर्दी आहे, चेंगराचेंगरी आहे। नरेंद्र मोदी असं म्हणतात की यांनी पकोडे तळावे। हे 5,500 लोकांना तुम्ही पकोडे तळायला सांगणार आहात का देवेंद्र फडणवीसजी? हे अत्यंत विदारक चित्र होतं, मी पाहिलं या हिंजवडीमध्येच। राऊतांच्या टीकेनंतर आता पुढची बातमी, एसटीच्या भाडेवाढ विरोधात जे आंदोलन सुरू आहे ठिकठिकाणी त्या संदर्भातील ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। संभाजीनगर नांदेडमध्ये चक्काजाम आंदोलन सुरू आहे। संभाजीनगरात अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली एसटी स्थानकात आंदोलन करण्यात आले आणि एसटी भाडेवाढ मागे घेण्याची मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। राज्यभरात आता चक्काजाम आंदोलन सुरू आहे। आपण मराठवाड्यातील दृश्य बघतोय, संभाजीनगर आणि नांदेडमधील दृश्य आहेत। ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। एसटीची 15% दरवाढ मागे घ्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। संभाजीनगरमध्ये आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलेलं आहे। जनतेच्या प्रश्नासाठी कितीही वेळेस अटका झाल्या तर ते आम्ही स्वीकारू। पोलिसांच्या कारवाईला घाबरायची गरज नाही, कारण आम्ही हे आंदोलन करतोय, लोकशाही मार्गाने करतोय, जनतेच्या प्रश्नासाठी करतोय, भाडेवाढ रद्द व्हावी म्हणून करतोय। ठीक आहे, त्यांच्या काही अडचणी असतील, परंतु जनतेसाठी आम्ही आवाज उठवतोय। निश्चित ही भाडेवाढ रद्द करून दाखवू आम्ही। आणि या दरवाढीवर परिवहन मंत्री काय म्हटलेत आपण पाहूया। एसटी चालवण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतात अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये असं देखील त्यांनी म्हटलंय। आता ह्या बाबतीतला सर्वस्वी निर्णय जो असतो तो मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे, त्यामुळे ते जे निर्णय घेतील ते बंधनकारक आहे। कारण 1988च्या नियमानुसार 68(2) मध्ये तरतूद आहे की परिवहन समितीच्या प्राधिकरणाची एक बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये परिवहन खात्याचे प्रधान सचिव त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये हे असे काही निर्णय घेत असतात आणि ते निर्णय सरकारवर सुद्धा बंधनकारक असतात। त्यामुळे हा जो निर्णय झालेला आहे हा निर्णय संपूर्णतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा राहील। पुढची बातमी आता छावा सिनेमाबाबत। या चित्रपटातला तो वादग्रस्त सीन अखेर काढून टाकण्यात येईल असं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी घोषणा केलेली आहे। छावा चित्रपटात संभाजी महाराज लेझिम खेळतानाचं गाणं दाखवलं होतं आणि त्यावरूनच मोठा वाद निर्माण झाला होता। अनेक शिवप्रेमी संघटनांनी आक्षेप घेतला होता, त्यामुळे तो आक्षेपार्ह सीन काढून टाकण्याची मागणी होत होती। छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी आज याच संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती। अखेर संभाजी महाराजांवरचा तो वादग्रस्त सीन आता कट करण्यात येणार आहे।
ज्या सीनवरून हा सगळा वाद होतोय, लेझिम खेळतानाचे जे दृश्य आहेत ते तुम्ही सिनेमाच्या इथे हो ते आम्ही डिलीट करणार. त्याच्याबद्दलच राजसाहेबांनी तोच सल्ला दिला आहे मला आणि डेफिनेटली त्याच्या मागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हे नव्हतं, इंटेन्शन नव्हतं. पण जर त्याच्यामुळे इनडायरेक्टली जर कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचत नसतील किंवा नसले तर डेफिनेटली, कारण तो फिल्मचा काही मोठा भाग नाही आहे, तो एक छोटासा भाग आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली आम्ही तो डिलीट करू. छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उथेकरांची प्रतिक्रिया आपण पाहिली. राज ठाकरेंना भेटून आल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भारतीय सैन्य दलातील बडतर्फ करण्यात आलेल्या सैनिकांचं आमरण उपोषण सुरू होतं. या आंदोलक जवानांची पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट घेतली. रावल यांनी भेट घेतल्यानंतर जवानांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. पुण्यात गे डेटिंग ॲपचा गैरवापर करून अनेक लोकांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या पथकानं आरोपींना अटक केलेली आहे. ही टोळी या ॲपद्वारे व्यक्तींशी संपर्क साधत होती आणि निर्जन ठिकाणी बोलून त्यांना लुटत होती. याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. धाराशिवच्या परंडा तालुक्यात भरधाव एसटी बसला भीषण अपघात झाला. एसटी बसची झाडाला धडक बसली. अपघातात चालक वाहकासह अनेक प्रवासी जखमी झाले. खाकी वर्दीला 2 तासात सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्याचा माज अखेर पोलिसांनी उतरवलेला आहे. संभाजीनगरमधील या मुजोर धनाढ्य चालकाची 2 कोटींची डिफेंडर गाडी देखील पोलिसांनी जप्त केली. तसंच 24 तासाच्या आत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. डायरेक्ट मारामारीची गोष्ट करतोय. तू साहेबांना सुद्धा बोलला रे, त्यांना बोलला नाही आणि माझ्या नादी लागू नको. तुला सांगतो मी, तू बोलला. मालवणच्या तळाशील खाडीमध्ये बटू शुक्राणू व्हेल हा दुर्मिळ मासा सापडला आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील ही पहिलीच घटना आहे. या व्हेलला स्थानिकांनी अगदी सुरक्षितपणे रेस्क्यू करून खोल समुद्रात सोडून दिलं. सिंधुदुर्गाच्या सागरी जैवविविधतेमुळे ही एक दुर्मिळ घटना मानली जात असल्याचं मच्छीमारांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या वतीनं गेली 7 दिवस भारतीय संविधानाच्या महावाचनाचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. 26 जानेवारीच्या दिवशी 1111 विद्यार्थ्यांनी सलग 7 दिवस 4 तास संविधान महावाचन केलं. या महावाचनाची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. देवळा तालुक्यात तणनाशक फवारणीमुळे जवळपास 100 एकराहून अधिक क्षेत्रावरील कांदा पीक पूर्णपणे खराब झालंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रात्री उशिरा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि संवाद साधला. तणनाशक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत त्यांनी सूचनाही केली. मेळघाटातील हत्ती 15 दिवसांच्या सुट्टीनंतर आता पर्यटकांच्या सेवेत हजर झालाय. रजा कालावधीत हत्तीणींच्या पायांचे चोपिंग केलं जातं. त्यांच्या थकलेल्या पायांची मॉलिश केली जाते. नांदेडमधल्या लोहा तालुक्यातील किवळा येथे 6 दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. बर्ड फ्लूची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यामध्ये आमदार कैसरी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. या शर्यतीमध्ये 125 बैलगाडा संघांनी सहभाग घेतला. शर्यतीमध्ये शेंदुर्णीच्या बैलगाडा संघानं 41,000 रुपयांचं पहिलं बक्षीस जिंकलं. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी महत्त्वाचं विधान केलंय. पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे, पण जर तुम्ही व्यवस्थित राहिला असता तर आम्ही त्याचाही विचार केला असता, असं गोगावले म्हणाले.
यावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झालेली आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेमध्ये सुरू झालेलं शाब्दिक युद्ध आता थांबताना दिसत नाही. कारण लोकसभा निवडणुकीत चुकीचं वागलो असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा देतो असं गोगावले म्हणाले. आमची एक तरी चूक दाखवून द्यावी असं आव्हानच मंत्री गोगावलेंनी सुनील तटकरेंना दिले. एसटी भाडेवाढीच्या मुद्द्यावरून आता आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. भाडेवाढ परिवहन मंत्र्यांनी केली नाही, मग परिवहन खात्याला वाली कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. एसटी भाडेवाढ मागे घेण्याची मागणी देखील त्यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकींचा सिलसिला सुरू झाला आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक आहे. तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक होणार आहे. ते रेवड्या वाटतात, आम्ही मोफत देतो अशी टीका भाजपचे नेते मनोज तिवारींनी आपवर केलेली आहे. रेवड्या वाटणं म्हणजे दिलेलं आश्वासन पूर्ण न करणे असं होतं, म्हणून रेवडी वाटणं आणि मोफत वाटणं यात फरक आहे असं म्हणत तिवारींनी आपवर घणाघात केलेला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकारण चांगलंच तापलंय. डेहराडूनमध्ये भाजपच्या माजी आमदारानं विद्यमान आमदाराच्या संपर्क कार्यालयावर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आलाय. माजी आमदार कुंवर प्रणव यांनी आमदार उमेश कुमार यांच्या कॅम्प कार्यालयात गोळीबार केला. या गोळीबारात 3 जण जखमी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आता दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत. 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी रोजी अजित पवार प्रचारात सहभागी होण्याची शक्यता आहे. पुढची बातमी आता अजित पवार यांनी दिलेल्या महत्त्वाच्या माहितीची आहे. अल्पवयीन आरोपींचं वय आता 18 वर्षावरून 14 वर्ष करण्याचा विचार सुरू आहे असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय. अजित पवार या संदर्भात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत देखील चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर अंतिम निर्णय होऊ शकतो. अल्पवयीन आरोपींचं वय 14 वरून 18 करण्याचा विचार सुरू आहे. अलीकडं लहान मुलं 13-14 वर्षाच्या मुलांना त्यांना चुकीच्या गोष्टी सांगून त्यांना अशा गोष्टी करायला भाग पाडतात काही जण. आता आपल्याला ते 18-21 वयोगट हे खाली आणण्याच्या करता मी अमित भाईंना विनंती केलेली आहे की बाबा 14 वर्षाचा मुलगा जरी अशा पद्धतीनं वागला आणि तो सापडला तर कायद्यामध्ये काही बदल करून त्यांना पण कडक शासन झालं पाहिजे. या पद्धतीनं आपण प्रयत्न करतोय. बघतो मी त्याला किती यश येतंय. आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया. विराट कोहली 12 वर्षानंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्यासाठी अगदी सज्ज झालेला आहे. विराट रेल्वे विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. त्याआधी सामन्यापूर्वी त्यांनी सराव केला. मलेशियात 19 वर्षांखालील महिला T20 वर्ल्ड कप सुरू झाला. या स्पर्धेत भारतानं रविवारी सलग 4थ्या विजयाची नोंद केली आहे. भारतीय महिला संघानं रविवारी सुपर 6 फेरीमध्ये बांगलादेशला 8 विकेट्सनं पराभवाचा धक्का दिला. भारतानं अवघ्या 43 चेंडूत विजयी लक्ष्य गाठलं. आजपासून पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आता मेट्रोनं प्रवास करता येईल. प्रजासत्ताक दिनापासून हा कालावधी वाढवण्यात आला. आयुर्मान संपलेल्या बेस्ट बस आता टप्प्याटप्प्यानं भंगारात काढल्या जाणार आहेत. सध्या कंत्राटी बसची संख्या 1935 एवढी आहे. तर बेस्टच्या स्वमालकीच्या 110 बस जानेवारीत भंगारात काढण्यात येणार आहेत. फेब्रुवारीत 205 बस भंगारात जाणार आहेत. तर भविष्यात स्वमालकीच्या केवळ 251 बस बेस्टकडे शिल्लक राहणार आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ पुलावर अपघात झालाय. ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रेलर डिवायडरला धडकला. या अपघातामुळे इंजिन ऑइल रस्त्यावर पडलं होतं, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आता ट्रेलर बाजूला करण्यात आलेला आहे आणि वाहतूक सुरळीत झालेली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजगड किल्ल्यावर पर्यटकांनी भरपूर गर्दी केली होती. यातच फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा डोक्यावर दगड पडून मृत्यू झाला. अनिल आवटे असं या 18 वर्षाच्या पर्यटकाचं नाव आहे. पाली दरवाजाजवळ गड उतरत असताना बुर्जाचा दगड डोक्यावर पडून या युवकाचा मृत्यू झाला. सुदानमधील ऐल फैशर शहरामध्ये एका सौदी रुग्णालयावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 70 रुग्णांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिलेली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी हा हल्ला विद्रोही रॅपिड सपोर्ट फोर्सनं केल्याचा दावा केला.
दक्षिण नायजेरियामध्ये पेट्रोल टँकरच्या भीषण स्फोटामध्ये 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 10 जण जखमी झाले. दक्षिण पूर्व राज्यातील एनुगू ओन्शिजा एक्सप्रेसवर पेट्रोलचा टँकर नियंत्रण सुटल्यानं वाहनांना आदळला आणि त्यानंतर आग लागली होती. टँकरचे ब्रेक निकामी झाल्यानं ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं. टॉप 50 नंतर आता वळूया पुढच्या रिपोर्टकडे. पालक वर्गासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय. जगभरात मोबाईल आणि सोशल मीडियावरील सक्रिय राहण्याच्या मुद्द्यावर तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिलाय. केंद्र सरकारनं देखील आता त्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल टाकलंय. पाहूया या संदर्भातलाच एक खास रिपोर्ट. पालकांच्या परवानगीशिवाय नो सोशल मीडिया. केंद्र सरकारचा मसुदा तयार. मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल. सोशल मीडियाचे धोके वारंवार अधोरेखित होत आहेत. विशेषतः मुलांच्या सर्वांगीण विकासावर त्याचा दूरगामी परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता केंद्र सरकारनं याचीच दखल घेत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण मंत्रालयानं डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण अधिनियम म्हणजेच DPDP 2025चा मसुदा तयार केलाय. यातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं पालकांच्या मंजुरीनं सोशल मीडियावर पाऊल ठेवू शकतील. मुलांचं अकाउंट सुरू करण्यासाठी आई वडिलांनी खरंच परवानगी दिली का हे सोशल मीडिया कंपनीला सुनिश्चित करावं लागेल. सहमती देणाऱ्याची ओळख आणि वयाची पुष्टी अनिवार्य करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं मसुद्यावर 18 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप किंवा सूचना मागवल्या आहेत. या सूचनांच्या आधारावर या कायद्यामध्ये बदल केले जातील. अन्यथा हाच प्रस्ताव कायम ठेवण्यात येईल. कायद्यात वैयक्तिक डेटाचं उल्लंघन झाल्यास संबंधित कंपनीवर दंडाची तरतूद आहे. संसदेनं ऑगस्ट 2023 मध्ये डिजिटल डेटा संरक्षण कायदा पारित केला होता. नियमांच्या प्रारूपावर मंत्रालयात सल्लामसलत प्रक्रिया 31 डिसेंबर रोजी पूर्ण झाली आहे. गृह मंत्रालयानं देखील या नियमांवर सहमती दर्शवली आहे. यावर सायबर सुरक्षा तज्ञांचं काय म्हणणं आहे ते देखील पाहूयात. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट ह्या खाली DPDP रूल्स बनवले गेलेत आणि ह्यामध्ये असं नमूद केलं गेलंय की 18 वर्षाखाली मुलांना त्यांच्या पालकांचं परमिशन लागणार सोशल मीडिया अकाउंट बनवायला. कन्सेंट मेकॅनिझम त्याच्यामध्ये आणलेलं आहे. तर पालकांचं कन्सेंट घ्यावं लागणार. हा निर्णय मुलांना ऑनलाईन होणाऱ्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी घेण्यात आलाय. अनेक कुटुंबात मुलं मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत. सतत फेसबुक, इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह राहणं, सतत रील्स पाहणं याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बोहरा समाजात 15 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, स्पेन, स्वीडन, आयर्लंड, फ्रान्स, कॅनडा, चीन या देशांमध्ये शाळकरी मुलांना मोबाईल वापरण्यास आणि सोशल मीडियावर सक्रिय राहण्याबाबत कडक नियम आहेत. भारतातही त्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल स्वागतार्ह आहे. पालक वर्गाकडून त्याचं स्वागतच होईल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. बीड सरपंच हत्या प्रकरणातील एक महत्त्वाची बातमी. आता आरोपी सुदर्शन घुलेच्या SIT कोठडीसाठी आता अर्ज करण्यात आलेला आहे. बीड कोर्टात SIT कोठडीसाठी अर्ज दाखल झालेला आहे. घुलेविरोधात आणखी पुरावे सापडल्याचा आता SITचा दावा आहे. आता कोर्ट किती कोठडी देते ते बघणं महत्त्वाचं आहे. सुदर्शन घुले हा बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी आहे. त्याच्या कोठडीसाठी आता SITनं कोर्टात अर्ज केलेला आहे. आरोपी सुदर्शन घुले याच्या बाबत आता आणखी काही पुरावे सापडले आहेत असं SITचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच आता SITनं कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे की आम्हाला घुलेची कोठडी मिळावी. आता कोर्ट काय निर्णय देतं ते बघणं महत्त्वाचं आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी एकूण 8 आरोपी आहेत. आरोपी सुदर्शन घुलेला यापूर्वीच अटक झाली होती. मात्र त्याच्या विरोधात आणखी काही पुरावे, त्याच्या काही गुन्ह्यांचे पुरावे SITच्या हाती आलेले आहेत आणि त्याचमुळे त्याच्या कोठडीची मागणी आता विशेष पोलीस तपास पथकानं कोर्टात केलेली आहे.